कल्याणमध्ये समाजसेवक सुजित जाधव आणि संकेश शिंदे यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे। हा गुन्हा पूर्णपणे खोटा आणि बनावट असून आपल्याला जाणीवपूर्वक या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा आरोप सुजित जाधव यांनी केला आहे। संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक आणि सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। जाधव यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या बहिणीच्या पती संदर्भात काही वैयक्तिक बाबींवर स्पष्टीकरण विचारण्यासाठी संबंधित महिलेशी, मात्र त्यानंतर त्या महिलेने त्यांच्यासह संकेश शिंदे यांच्या विरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली। हा आरोप निराधार असून आपण कोणत्याही प्रकारची मारहाण किंवा बेकायदेशीर कृत्य केले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे। खोट्या तक्रारीमुळे आपल्या सामाजिक प्रतिमेला धक्का बसला असून मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत असल्याचं जाधव यांनी सांगितलं। या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदार आणि अन्य पुराव्यांची निष्पक्ष तपासणी करून सत्य बाहेर आणावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली। दरम्यान या प्रकरणावर संबंधित महिलेची भूमिका किंवा पोलिसांचे अधिकृत स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नाहीये। त्यामुळे या प्रकरणातील आरोप आणि प्रत्यारोपांची सत्यता अधिकृत चौकशी पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे। विजय घोडे तुमच्या पत्नीने सुजित जाधव यांच्यावरती आरोप केला आहे, त्याबद्दल काय सांगाल? नाही, आरोप नाही केला, मारले बिरले काही नाही, मारलं नाही? मी नसताना मारलं। तुम्ही हे जे बोलताय कॅमेरा समोर बोलताय, खरं बोलताय? हा खरं, मी असताना नाही मारलं। तुमच्या समोर घटना घडली? हा, त्यांना मारहाण झालेली नाही नाही, माझ्या नाही झाली, काय नाही, एवढं झालेलं। सुजित जाधव निरपराध आहे? हा। जय शिवराय, जय भीम। मी सुजित अनंत जाधव। 30 तारखेला जो गुन्हा दाखल झालेला आहे माझ्यावरती, ज्या महिलेने जो गुन्हा दाखल केलेला आहे तो संपूर्ण खोटा आहे। जो 30 तारखेला गुन्हा दाखल झालेला आहे खडकपाडा पोलीस ठाण्यात, एका महिलेने खोट्या सांगण्यावरून राजकीय दबावापोटी जो काही गुन्हा नोंदवला आहे तो निंदनीय आहे आणि माझ्या त्या गुन्ह्याशी एकही काहीही संबंध नाही आहे। उलट त्या महिलेमुळे माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे। त्याबद्दल मी आपल्या प्रसारमाध्यमातून सविस्तर बोलणारच आहे, परंतु त्या अगोदर मला पोलिसांनी सहकार्य करतील। तपासासमोर जे काही येईल त्याला मी सामोरे जायला तयार आहे आणि मला न्यायव्यवस्थेवरती संपूर्ण विश्वास आहे। माझ्यावरती जे काही खोटे आरोप दाखल झालेले आहेत राजकीय दबावातून, ते न्यायव्यवस्थेवरती मला विश्वास असल्यामुळे मला न्याय मिळेल आणि खडकपाडा पोलीस स्टेशन असेल किंवा अजून पोलीस प्रशासन असेल त्यांनी योग्य ती कारवाई करावी आणि मला योग्य तो न्याय द्यावा। त्या महिलेने जे काही गुन्हे दाखल केलेले आहेत माझ्यावर, आणि संकेश शिंदे माझा बालपणीचा मित्र आहे आणि तो पण त्यावेळी घटनास्थळी होता, त्यांचे मिस्टर स्वतः तिथे होते आणि ज्यावेळी घटनास्थळी आमच्या घरी जो काही प्रकार चालू होता, माझ्या बहिणीचे जे काही मिस्टर आहेत आणि त्या महिलेचा जे काही प्रकार चालू असताना मला आईचा नंतर फोन आला की असं असं झालेलं आहे सुजित, तर तू ये। तर मी आल्याच्या नंतर त्या महिलेचा नवरा स्वतः तिथे उपस्थित होता, बरेच महिला होत्या। जय भीम सगळ्यांना। मी ॲडव्होकेट प्रियंका बागुल। ते सुजित दादा जे जाधव आहेत ते अगदी निर्दोष आहे आणि ते एक सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यावर जे आहेत, जे आरोप लावले ते अगदी चुकीचे आहेत। इलिगेशन जे लावले ते चुकीचे आहेत। ती महिला आहे, ती महिला एकतर डोक्याने सायको असू शकते, म्हणजे मानसिक स्थिती तिची जी आहे ती सध्या तिच्या ठिकाणावर नसल्यामुळे तिने कोणाच्या प्रेशर खाली हे सगळं केलेलं असावं किंवा स्वतःच्या काही एकदम मूलभूत काही गरजा असतील त्या गरजेसाठी त्यांनी त्यांच्यावर खोटे आरोप लावले असतील। तर त्यांचे पती तर आता इथे समोर आहेत, माझ्या शेजारी उभे आहेत, त्यांनी मला स्वतः सिद्ध करून दिलेले। त्यांनी स्वतः सांगितलंय की ज्या रोजी 15 तारखेला त्यांच्या पत्नीला सुजात दादा आणि ते संकेत दादा जाधव यांनी मारहाण काही केलेली नाहीये, यांच्या समोरची घटना आहे। ते नव्हतेच तिथे घटनास्थळी, ते नव्हते तिथे 15 जूनला जे घटनास्थळी नव्हते, ते दुपारी घटना झाली 3 वाजता, तर त्या घटनास्थळी ते नव्हते। हे जे एलिगेशन लावलेले ते अगदी चुकीचे आहे आणि हे एलिगेशन हे तात्काळ रद्द झाले पाहिजे। मी आपल्या पोलीस अंतर्गत जे कायदे लावलेले आहेत ते गुन्हे पण रद्द झाले पाहिजे, हे सगळ्यांना जाहीर आव्हान सांगते। विजय घोडे तुमच्या पत्नीने सुजित जाधव यांच्यावरती आरोप केला आहे, त्याबद्दल काय सांगाल? नाही, आरोप नाही केला, मारले बिरले काही नाही, मारलं नाही? मी नसताना मारलं। तुम्ही हे जे बोलताय कॅमेरा समोर बोलताय, खरं बोलताय? हा खरं, मी असताना नाही मारलं। तुमच्या समोर घटना घडली? हा।
त्यांना मारहाण झालेली नाही. नाही नाही माझ्या संग नाही झाली. काय नाही एवढं झालेलं होतं. सुजित जाधव निरपराध आहे. हा. इस्माईल शेख, जनशक्ती कल्याण.